श्री गणेशाय नमः. जय जय पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधू अनाथनाथा पुढे करत बोलवी मागली आजे रसाळ कथन तो बोलवे कृपा करून स्वर्गी चरपडाते जाऊन इंद्राचा गर्व हरला असे हरिहर जिंकळ कोटी पुढे लोभाची केली भेटी पुढे लोभाची केली भेटी गमन करणार होती प्राप्त झाली इंद्राचा उपरी मणिकर्णिकेचे करून स्नान पुढे पातळे पातळ बन घेऊन या बळीचा गौरवमान घेऊन या बळीचा गौरवमान वामनाथे भेटला भगवतीची करुणी आंघोळी भगवतीची करुणी आंघोळी पुन्हा पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्होळी नवरसाची वाडिका असं आता रामारामन ग्रंथाची बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीचे जिंकले वैभव मशकतुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला कडतरपणे हृदयात मग तो गुरुवाचस्पती परमने आता सर्वनिमती सहस्त्र त्याप्रती घेऊन बसला देवमंडळ सहस्त्र घेऊन बसला कर्णकासन जैसे नक्षत्री रोहिणी अति तेजे मिरवला ऐशा रीती पाकशासन बैसला शिवणीय सभास्थान मग बृहस्पतीची विस्मयरत्न चरपटाचा प्रताप सांगत असे हा वय दाखवते स्थान स्वरूप परिहारकाचा पंतरूप हरिहराजे करून लोप स्थापनी गेला आपलीची तरी वातारक्ष विद्या सबळ देवदानवा झाले निर्बळ नाथपंथी माबळ आतळले कैसे कळेना तरी ते करुणे उपाव साध्य कर इतके ठेव या कर्माचे कोण लाघव स्वीकारी मार्ग की त्याच्या ग्रहा प्रति जाऊन दास्य कर मनधर्मे तोषण सर्व कर्मे मयूरी बिनोय असो यापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गाव घोसून परती जोगी तीव्रपण वर्तात सर्वदा तरी उघलेजी घेऊन सुदृढ भेट अर्थ दावा तयाची निकट परिवय काय चाडव आमची आलोट कार्यात भिड कोणती तरी भिडीचे उमजे पण उजेडे पडेल जास्तीत करून त्यामागे राहणार अपार मय हिंडावे तर हिंडल्याने कोणी काळी उदय पावलं कृपानवाळे अमरपुरीची देवमंडळी तेजयुक्त होईल म्हणायचे कासने घावापिराचं येईल घडून म्हणाल ऐसे कासेने त्या पिरात येईल घडून तरी मैं होतो पुण्य पावन आसन माझी घेतसे तरी मी येथे सावधान करून शकतो आपली आसन तस्मत अमरावतीत सोडून जाणे नाही मज लागे ऐशा बोलता अमरपती बोलता झाला वाजपेयी म्हणे महाराज नाथाप्रती येतेची या नावे महायज्ञ तरी तो यज्ञ म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्त नाथचा जसा योग घेऊन यावे स्वर्गाची मग तो इथे आल्यापाठी दावून आपली अपाची कोटी मोह जुन्या नाथापोटी कार्य साधून घ्यायचे ऐसे बोलतात तपोद्विज परंतु महाराज उपरिमे महाराज कोणा पाठवू पाचारा यावरी बोले कचतात हे महाराजा अमरनाथा मचिन पिता अष्टसुत उपरीचे नामे मिळवत उपरीचे जाता मै तळवटी मच्छिदा होई गेले भेटी सांगून त्याचे कार्य शेवटी मग मच्छिनामा बोधिलं तर ते पाचर यज्ञाचा वधूने नाम विमाने लाडू करून पाठवा महाराजा यावर मच्छिनात आला असता मैमारपुरीत गोरून तो त्यात तुष्टीची मिळा तरी शक्तीत सरिता लोट मच्छिना उदधी पोटस संगमित्रा पात्रा लोट प्रेम तळे भरले असे तरी सुमुखाचा पडता जळ
तरी सुखाचा पदार्थ कार्यशुद्धी काम कामून ता फळ कार्यशुद्धी कामून ता फळ तू तो पिळव तो पोवळ नवनाथ असोनिया मग तो मुक्त अविध विधी लाई भक्ताच्या सहस्त्र संधी मग तो यज्ञ कर्ण विधी स्वीकारी का महाराजा आयसे ऐकून मग गुरुवचन मग तो सहस्रनं मरती पातळी पाठवून उपरीचरा पाचरी उपरीचर येता व देत्या ते म्हणे महाराजा कामना मनात उदिले मम करू सोमाखात पूर्ण करी आता तो विमाने करून आरोन जाऊन या पायी पंचन उपरीच्या ते सवय घेऊन जावे अनुमानात मिळे मग ते आर्या भावास्थित मिळून आणि अमरपुरीत सोमकाचे सकळ कृत्य त्या हस्ते संपादू अवश्य म्हणे वसून तत्काळ विमानाने बसत बद्रिका मिश्रात लक्ष्मीया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिबा गोपीचंद्र राजसूत जालंधर मिळवण्यात तीर्थस्थानी मेळा झाला असे आयचे समुदायात मंचिनाते अवचटपणे देखीला ताते मोठीनं म्हणून चरणाते सोनित मारता मग नाथ वसू भेटून बैसला सकाळमध्ये वैष्णव ग्लॅनवाणी कार्यरत्न अमराजी सांगते म्हणे महाराजा शक्कपोटी अर्थविधीला मुखपोटी तरी आपण सर्व नवैजेटी सह्य व्हावे सहकार्याता बहुतापरी करून भाषण सर्वांची तुष्टी केली म्हण उगरी मच्छीचा बोधून अवश्यपणे बदविले मग जालीने कार्य चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष गाडबंगी गोपीचराज्ञ जोगी आरडू झाले विमानी गोडबांगरे हेलापट्टानं प्रतिष्ठा केले झाली ते पण राव गोपीचंद मातेचे भेटून समागम होते उपरी विमानी आणि ऊन पाते झाले वडवाळ ग्राम तेथून तेथे वटचे नाग पाहून आरुढ केल्या म्हणे तेथून भरतीची करून या काम विमान चालू इच्छिल्या योमे तो गौतमी तिरीनाथ उत्तम जती करते होतला असे या तीर्थे करिता बहिपाठ महासिद्ध तो नाटक चरपटी अवंतीची होता ताम्रपर्णी काठी सवय घेतला मार्ग तेथून पुण्यमान देशी विटेग्रामे नामाने विटेग्राम नामे पाहते झाली तेथे रेवनसिद्ध बोधून आरोढ केला म्हणे असो नवनाथ परिवार सत ते विमान झाले सीत 84 समेत अमरवी पाडले विमाने त्या ग्रामद्वारे सामोरा आला उतारी म्हणजे इंद्र सामोरे आला वृत्तारी परंगोर या वागोत्री विचार करणार लुटला सगळं करून या नमनानं येते सदना सहस्रने आपल्या आईसने बैसने शोधले पूजले नवनाथा पाहुणे सगळा पार म्हणी संतोषले अपार ते पाहुण्या गंभीर उभे तिथे टाकले मग हवन कृत्य म्हणून कामना वदाचा झाला सगळं जना म्हणे महाराजा कोण स्थाना सिद्धार्थ अर्थावा मग वाचस्पती वचनादा म्हणती सुरवर पाळ एक मात शिवलदीपी स्थान भाऊ अद्भुत यज्ञ तिथे करा आठवले काणं नाही तुमचे शीतळ शाळे भरती जाळाचे ते नेऊन साहित्याचे पडणार नाही काय उपरीची सुगंधर घेऊन पाहते झाले आठवेवण तेथेच यज्ञ साहित्य होती करून यज्ञ आरंभ मांडला दंपते बैसून सहस्रनेनं मंत्र पळवले बृहस्पती आपण यज्ञ होती 9 जण स्वाहा करून कुळीपाठ टाकटी परी किलोत्रेजे सीम्यात आठवे होते अद्भुत यज्ञ होता मीनात मच्छिंद्र नाथे आठवला मग 5 जण उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जीव सुसमर्थ शिवजोपी मीनात कौन ग्रामे ठेवला एरी म्हणे त्याची ग्रामसभे सीमित आठवे होणे हे विख्यात विराजित तरी किलोत्तळे सहित भरी मीनात पाचार येतो आताशी
उपरीचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीनाथाचं रत्न पाचन क्षण भेट केली उभयता परमस्नेहान क्षण एक वाहवले मोक्ष प्रवाही उपरी दाता सुत त्या उपरी दारा सुत त्या ठाई मच्छर ठेवले चोरंग्याने आडमिळा मिळवतो बसले समुदायात यज्ञावती त्याच्या असते स्वीकारित माझा दानाता यज्ञावती परवाई चाले मच्छर पुत्रमय दोन शेती अभ्यास ते बैसुला अभ्यास करिता म्हणत बाकी शक्राशी बोलत म्हणे महाराज यज्ञार्थ तुम्ही पैसा असेल ना ते दप्पत्यार्थ उपरीचेर वैसून पावा हात सुरसू ऐसे बदा प्रवेशिशू अमरपाळा समजला महातीसू सोडून यज्ञ कंकण हाती केले बसू हाती केले स्थापन पण येऊन पुणे भोवता प्रातून निजेश टिळते सर्वप्रथा आणून आपण अंगेची शिनंदन उदक पाळतो मागता जाणं सिद्ध होय पडरा खाद्य भोज शिरसानं करे आणि ते पात्र भावना शेवटी शिणले जतीचे चरण जैसे चुरसे ऐसे सेवा करता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदय भाविती यावरून प्राणसंधी करावे एरिकाई मेनात स्वतःची विद्या अभ्यास तो समय जाणं साक्षेप इंद्र मयूरविषयी नटलाचे निकट तरुषावृत्ती विद्या अभ्यास गुप्तमध्ये तो आकाशमात वाताकर्षण जगते वाताकर्षण लादले दैवे सर्व तपराटी सकळ लादली हातवटी उपरी वाताकर्षण पाठी वातप्रेक अस्त्र लादले ऐशी विद्या होता सदन परंतु हरुषला सहस्त्रन परी एक चवत होता यज्ञ अभ्यासी तैवरी असो हवन अर्पण होती मग पाहुण्या पूर्ण समाप्ती मच्छिंद्राचा प्रंजिती अर्क पूजे बैसला मग पूजा करून सांगोपांग उपरी त्रिदर्शनार्थे पूजांग वस्त्रभूषणे चांग देऊन्या गौरवले सगळं बैसण्या कणकासनी उभा राहायला जोडून पाणी सर्वाचे वधे म्यावधी नातवचन माझे परेसा माती काढलाय काढणे परी आपण सहन करा समुदाय मयूरवेश धरून माये अभ्यासले विद्येशे मीन जतीचा प्रदोगन मज सापले विद्यारत्न तरी आपला वर त्यात देऊन सनातपंथी मिरवावे ऐसे बोलता व अमरनाथ सर्वाशी समजे तस्कर कृत्य मग ते कुपुर्या प्रचित्त शापवचन बोलतात पण ती इंद्र तू कृत्रिम आणले ठकाव्या कारण तरी तूरने घेतली विद्यारत्न निष्फळ होईल तुझं लागे ऐसे बोलतात सकळ जती मग उपरीचर वसू वाचस्पती गोरुजा प्रयुक्ती सृष्टिकिरीची तर म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काय वचन मग ते बोलती तया कारण तपाचर चंद्राने द्वादश तपाचरिता विद्या पळीत चतुता परिणात्मती क्षण होता पदावरी पडेल ऐसे बोलिना सकळ जती विमारोड झाले समती खाली उतरणे मयवरती नानती भ्रमते ऐसे भ्रमण करिता जती कीर्ती झाली अपरिमित या उपरी कळतळे मच्छरती पुसणे चालला मग ती किळताना मन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री पिरिंबिंदू आणून बोळविले नाथाचे सवे घेऊन मी नाथ विमाने झाली समस्त खाली उतरणे मृत्यू भयत नानाथी पाहिले हेला पट्टीने मैनावती पोचवणी तीर्थी हिंडती तेव्हा मिळते तीर्थाशी सिद्धतीनं निर्मिले त्याची सांगली पोचवणी तीर्थी हिंडती तेव्हा मिळना ते तीर्थशेती सिद्धतीनं निर्मिले त्याची सांगली पूर्ण आता सांगावे आहे काम असो सिद्ध कटाकाशावर उत्तम तीर्थी करीत भ्रमताती एरिकडे अमरनाथ लक्ष्मीना मासा यादीपर द्वादश तपाचित तीव्रपणे आचरला परी ते आचरित तीव्रपणे मंत्रप्रयोग सोडी पाणी तेने सरिता लोटणी भीमरती दे
भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते. कमळे भरून परी इंद्रास्ती प्रवाह होऊन इंद्रायणीस पडिले. आयचे तप करून स्वस्थानास इंद्र जाऊन उपरी नवनाथ करीत तिथं भोवती दिसले. शके 1710 प्रकट होऊन मिरवले. मग येऊन आपल्या स्थानात गुप्त राहिले. मटीत राहिला काने पजती. उपरी मच्छिंद्राचा मायबाप म्हणती. जाण फिरतो जालिंद्र जाती गर्भधी नांदे. त्याहून खालता गैबी पेर गैनाथ परमसुंदर. वडवळा ग्रामी समाधीपर नागनाथ असे की. विटे ग्रामी मानव देश तिथे राहिला रेवनाथ. चरपट चौरंगी आडमंगी तीर्थ गुप्त अद्यापी करता ती. बसरी राहिला पाताळ कोणी. विनंत गेला स्वर्गा लागोनी. गिरनार पडुदी गोरक्षमुनी. दत्तात्रय शिव राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ. ते सामर्थ्य गेले वेकडं. विमान पाठवून या महिना तिथे घेऊन विष्णू गेलाचे. पुढे 84 शिदापासून नाथपंथ मिळाला अति सामर्थ्य. इथून चरित्र झाले संपूर्ण. सर्वनाथाची मध्ये तरी आता सांगतो मुळापासून. कथावर्ती कवन प्रथम्यादे गणपती स्तवन. सुंदरपणे मिरले. उपरी सावनी रेतशेती आणि मच्छिंद्राच्या जन्मशेती. तू बद्रिकाश्रमाप्रती तपा लागे बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्यकरिता भावे करून. त्या संबंध बाधा घरातून जाईल नासून महाराजा. द्वितीय त्रिनंदन विद्यान केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्रे अशुद्ध जाऊन सिद्ध थळकळा साधली. तो अध्याय करता नित्यपठन अपार्धन लाभले संसारी जाण. विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. तृतीयादी मच्छर मारत युद्ध पर्वते विषय तुषिती. युद्ध करून उपरांती ऐकचिते झाले असे. याचे झाले पठन शत्रू होतील शेन. मुष्टी विद्या साधन त्या होत सर्वता. मुष्टीवधा झाले असे असून अपकर होईल तेने. मूर्तिमंद मारुती करून रक्षण. राहत्या घरी सर्वदा. शत्रुजवळ वदली कथा. अष्टभैरव चामुंडा संस्था. रणी जिंकून वसुसुता. ज्वालामुखी पेटले. तो अध्याय नित्यपठन करता चुकेल कपटाची बंधन. व्यथा शत्रू पराभून सर्वता. निरंतर शांती मिळेल. 5व्या अध्यायाचे कथन. भूती घेतली प्रश्न करून. अष्टपती जिंकून विजय झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन. भूतसंचार नव्हे त्या घराकारण. आली असता जाती सोडून परम त्रासे करून. 6व्या अध्यायात शिवास्त्र काळिका मच्छिंद्रनंदन. युद्ध करून प्रसन्नचित्त वंश झाली असते ती. तो अध्याय नित्य पठन करता शत्रू लागे पडेल मौन. निष्कपट तो करून मन. किंकर होईल द्वारीचा. 7व्या अध्याय अपूर्वकथा. जिंकून वीरभद्र केल्या ऐकता. उपरी स्वर्ग पास्ता व मच्छिंद्रनाथा. इच्छे समान झालेचे. ती कथा नित्य गाथा ऐकता. लिप्त 84 व्यथा. झालेला असे मिटेल सर्वता. चिंता व्यथा हरतील. जंकी भयापासून तुरंत मुक्त होईल जणी. एक महिन्यात त्रिकाली अभ्यासून फळप्राप्ती होईल. 8व्या अध्याय सगळं कथन. पाशुपत रायाचे रामदर्शन. रणित मित्र राज जिंकून केला प्रश्न विद्येशी. तो अध्याय नित्य गाथा ऐकता. आपल्या सका देशावरता. तो ग्रहाची येऊन भेटेल तत्वता. चिंता व्यथा राहिली ती. 9व्या अध्याय कथन. गोरक्षाचा होणे जन्म. उपरी शिवण्या बद्रिकाश्रम. विद्यानवजाराचे. तो अध्याय नित्य गाथा ऐकता. साधेल विद्या ऐशिले अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता. 14 करून राय. 10माध्यायाचे कथन. त्रिदेशी मच्छिंद्रनंदन. अंजनी सुत आरती पाठवून अर्थ केलो सुपुरले.
एखादे बस अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन. गैनिनाचा झालेला मग कर्दम पुतळा करीत जातो. तो अध्याय करता पटन स्त्रियांशी जो दोष जातील कपटपणा, स्त्रियांशी दोष जातील कपटपणा, मुले वाचते होता जाणं जगी सांगते मिळे उपरी ग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जाणत. तो एकादशी अध्याय पठन करीता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळारात पुरीचे काही दोष असत तो जाऊन संपत्ती विशेषाते संतती बोल गेले. 12व्यात ही कथा जालेंद्र गुरु केला त्रिंद उपरी गाणेबाजा होणे जन्म विटंबले देवाचे. तो अध्याय करता पठन शोभन जाणे कोणी देवता जाणं, शोभन पावे कोणी देवता जाणं, शोभित असल्या होतील शमन सुखपूर्व त्याचे देती. 13व्या ते महिनावती प्रसन्नात होऊन गेले अचल सणात बरोबर वेगळे. तरी तो अध्याय करता पडताना स्त्री हत्येचे दोषदन होणे त्यात होणे सगळं निरसन उद्धरली पूर्वजा. चतुर्दशाध्याय कथन गर्तित जालिंदर गोपीचंदाने श्रीपूर्वी घातल्यानं गुप्त मिशी माजरी. तो अध्याय करता पडता आचरण बंद कारागिरी व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जणी वर्तिले. पंचमदशा सोडकत कानिका मारुतीचे युद्धकंदन उपरी जाऊन अतिथी पूर्ण बघले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घराचे दारचे कले नित्य कृत्य शांती पावण्या सरसुखात निर्भय ना दिलं. 16व्या अध्यायात कानिपा भेटला मग गोपीचंद तरी तो अध्याय ऐवाचिता नित्या दुःख स्वप्नात ये नाशील. 17 अध्याय कथन जालिंद्र काढला गर्दीतून उपरी नाथाचा दिशा देऊन गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय करिता पटन ओळख साधेले आचारता दुष्टबुद्धी जायली सर्वता सुपंथा. अष्टाध्याय कथन बद्रिकाचे मी गोपीचे जाऊन तपपूर्ण भगिनी उठून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्यपठन करिता ब्रह्मावत्या नाचले सर्वदा पूर्वज कुंपी विकासता सुटका होईल त्यांची. 19 गोरक्षकारण भेटला मारुती श्रीरामा प्रीतीने. तुला अध्याय करिता पठन त्या मोक्षार्थाला साधेले की. 20व्यात अद्भुत कथन श्रीमती भेटीचे कारण गोरक्षेला जाऊन स्नेहसंपन्न झाला. तो अध्याय करिता पठन करिता गोड लागले असले अत्यंत वेळ ती चेष्टा जाऊन होण्या प्रपंच आचरिला. 21 मच्छिने काढले गोरक्षाने नाना परिबोधने म्हणून दुष्टकर्मा ते निवडले. तो अध्याय करिता नित्यपठन करिता नाचले बहुजन्माची गोहत्या निष्कलंक निश्चित्ता तपोलोके मिरवलं. 22व्यात चोरटी ग्रामी गोरक्षे मी नाते मारून पुन्हा उठविला मंत्र करून मच्छिंद्रमुळे करून. तो अध्याय नित्य पठन करिता पुत्राचे पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत. द्विजनांना मान्य की. 23 कथन मच्छिंद्र गोरक्षे गर्भात येऊन जाऊन सुवर्णवेटिका करता सुवर्ण गर्भगिरी केला जाई आणि किती ते उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राय बरणे. 24व्यात भरतीनाथ जन्मने आला अवंती केले. तरी तो पठन करिता नित्य बाळात्या नासेल. बाळात्या जन्मांतरी तिने समस्त वांझ होती नारी. तरी ती नाचली संसारी सुख होणे बाळवाची. 25 गंधर्व सुरचना
रासभ झाला शापे करून, तरी तो अध्याय केला पटन शापवचन बाधना. मानवाविने दुसरा जन्म होणार नाही, त्या कारण आरोग्य काया प्रतिवता कामीन पुत्र गुणी होईल. 26 अध्यायात गणगंधर्व झाला विक्रम सुत, आणि विक्रम भरतरी सुत एकचित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करता बघा गोत्र हत्या जाती नासून, पाठी सत्तुसंधान नराय होण्या. 27 अद्भुत कथन राजपती बसला राविक्रम, भरतरी पिंगल्याची होण्या लग्न दत्तावला. तरी तो अध्याय करता पटन पदूचे पाहिलं पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतून सापडेल त्याची. 28 अध्यायात पिंगली करता स्मशानात विरक्त होण्या भरतीनाथ पूर्ण तपा आचरला. तो अध्याय करता पटन श्रवण, त्या भाविक जोई लग्न कांता लाभेल गुणवान सदारथ सेवेसी. 29व्या अध्यायाचे चरित्र भरती होण्या विरक्त पवित्र गुरुची सांगते अतिशुद्ध गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पटन सुटेल्या क्षयरोगापासून, आणि त्रितापाचा वार्ता जाणं कालत्रय घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, परित चरित पठन करिता तस्करी दृष्टी बंद न होईन. 31व्या चौरंगीनाथ तपा बैसला विमाचल. तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र चालती. 32 सुगोगत मच्छिंद्रती विक्रम देही संचुरण, 12 करून पुत्रला आधा देवती. तो अध्यायाची करता पडून आयुष्य असता ध्या कारण, गणंतरे करून येतील विघ्ने. अभोपटता तिथे 33व्या गोरनंदन बीरभद्राचा घेऊन प्राण, मथींद्र शिवान स्वर्गावन महिवरती आणि उतरले. तरी तो अध्याय करता पटन धनुवाता निरसे विघ्न झाले, ते वैता श्रवण पीडा हरेल त्याची. 34व्या रेवण जन्म होणे भेटला त्रिनद, सहज सिद्ध का धावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पटन जाणे कोणत्याही कार्य करणं, तो सिद्धार्थ साधेल कार्या साधन यश घेऊन येईल तो. 35 पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान, दत्तकुपे सोडली जाऊन बाळे आणि विप्राची. तरी ती कथा करिता पटन महासिद्ध होईल उदारा कारण, 42 करून उद्धारण गातील आख्यान लोक तरी. 36 अप्रोकथा जन्म झाला वटसेना, आस्तिक ऋषी झाला त्राता त्याच्या माती. ती कथा करिता पठन सर्व उच्चिक धनुष्य जया कारण झाल्या विषयाचे तीर्ण श्रवण केल्याने अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथाचा गुरु झाला त्रिसुत, विद्याबळे बछरात जिंकले भिडून. ती करिता श्रवण पठन सदना न लागे कुशीलपण, लागरात्र होईल बंधन विद्यावंत होऊन. 38व्या शिरपिडेनाथाचा जन्म घेऊन, दात्राची दीक्षा देऊन विद्ये माझी करून विसंपन्न त्रिताळे झाडेला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास, हिवताप मधुरा न ज्वरास शांती होईल सर्वांची. 39व्या कथा चिरपुटीने जिंकले अमरनाथा, हरिहरादी देव समजता स्वर्गीत. तरी तो अध्याय करता पठन तो युद्धा जाता तपदन, शस्त्र बाळ पावन जय घेऊन येईल की. 42 कथन सर्वनाथाशी पाकशासन, स्वर्ग नेऊन्या क्रियावन विद्यार्थी रूपी अर्थळ पुरविला. तरी 40 नित्यपट करता सर्व लाभली इच्छा अर्था, आता यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र नांदिल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ, की 40 एक परिस, की कामधेनु कल्पतरू गोरुषी बोलतो वाचे करून त्यात असते म्हणे जण. तो निंदक याती दाई निंदून